Hello everyone, you all are welcome here in my CR Health and Academics YouTube channel. So friends, today we are going to see the second part of Big Data Big Insights topic. In last topic we have got the introduction of what is Big Data. Big data is a term used to describe a collection of data that is huge in size and yet growing extremely rapidly with time. बिग डाटा म्हणजे काय? तर बिग डाटा म्हणजे इंटरनेटवरती जी माहिती आहे, माहितीचा साठा आहे, हा एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा आहे की माणसाच्या गरजेप्रमाणे हा ग्रोविंग म्हणजे वाढत जातोय, अशी त्याची साधारण माहिती पाहण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती कशी गोळा करता येते, कुठून गोळा होते, याला आपण जबाबदार कसे आहोत, या सर्वाची माहिती, या सगळ्याची माहिती या आपल्या मागच्या भाग नंबर 1मध्ये पाहिली होती. आता भाग नंबर 2मध्ये आपण पाहणार आहोत त्याचे बिग डाटाचे जे उपयोग आहेत हे आपण पाहणार आहोत. पाहूया. नंबर 1, लोकेशन ट्रॅकिंग. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic, congestion on particular road, information if the route is closed or if it is a one-way route, अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज एक्सेट्रा. म्हणजेच या पूर्ण भागामध्ये काय सांगितले बघा, लोकेशन ट्रॅकिंगसाठी बिग डाटाचा उपयोग होतो. लोकेशन ट्रॅकिंग म्हणजेच काय, तर मार्ग काढणे. एखाद्या ठिकाणचे अचूक स्थान ओळखण्यासाठी किंवा मागोवा घेण्यासाठी बिग डाटाचा उपयोग होतो. GPS ही एक असं एक तंत्रज्ञान आलं आहे की ज्याद्वारे तुम्ही एखादा मार्ग शोधू शकता, एखादं ठिकाण शोधू शकता. गुगल नकाशे बिग डाटाचा उपयोग करतात. भौगोलिक परिस्थिती आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी यांच्याद्वारे रहदारीविषयी, विशिष्ट मार्गावरील गर्दी, एक मार्ग बंद असेल तर दुसऱ्या मार्गाने कसं जावं, त्यानंतर समोरचा मार्ग हा एक मार्गी का आहे का, किंवा वन वे म्हणजे त्याच एकाच मार्गाने जायचं आहे असं आहे का, की त्याच मार्गाने मागे गेल्यावरती पुन्हा तिथे आपल्याला ट्रॅफिकमध्ये आपण अडकू शकतो. अशा विविध प्रकारची माहिती तुम्हाला GPS तंत्रज्ञानाद्वारे म्हणजेच काय तर या डाटाद्वारे तुम्हाला समजू शकते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. तुम्ही काय करू शकता, प्रवासाच्या वेळेनुसार किंवा मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची आखणी करू शकता. बघा, ज्यावेळी तुम्हाला मुंबईला जायचं असतं त्यावेळी मुंबईला जाताना तुम्ही काय करता, बरेच विद्यार्थी मुंबईला जात असताना ट्रेन जी आहे ही ट्रेन कुठल्या स्टेशनवर, तुम्हाला ज्या ट्रेनने जायचं आहे ती ट्रेन कुठल्या स्टेशनवरती आली हे तुम्ही GPSने ट्रॅक करता. ती ट्रेन ज्या ठिकाणी स्टेशनवरती आलेली आहे त्या स्टेशनवरती तुम्ही तिला ट्रॅक करता आणि त्यानंतर तुमचं पुढचं स्टेशन कुठलं असेल आणि तुम्ही ज्या स्टेशनवरती थांबलेला असाल त्या स्टेशनमध्ये अंतर किती आहे हे शोधता आणि त्यानंतर तुम्ही त्या ठराविक वेळेनुसार स्टेशनवरती पोहोचण्याचा प्रयत्न करता. हे सर्व तुम्ही तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी किंवा तुमच्या पालकांनी, तुमच्या घरातील इतर जे काही लोक असतील यांनी कधीतरी या गोष्टींचा वापर केला असेल. म्हणजे हे कशामुळे शक्य आहे, तर बिग डाटामुळे शक्य आहे. बिग डाटामुळे काय होतं की आपल्याला एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची ठराविक वेळ समजू शकते. बिग डाटामुळे आपल्याला पाऊस कधी येणार आहे किंवा पाऊस किती पडणार आहे, कोणत्या भागामध्ये जास्त सतर्क राहिले पाहिजे, कुठे वादळ येणार आहे, या सगळ्याची माहिती सुद्धा आपल्याला बिग डाटामुळे मिळते. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. तुम्ही ज्या काही ऑनलाईन विक्री करणाऱ्या ज्या काही ॲमेझॉन असतील किंवा फ्लिपकार्ट असतील, अशा विविध ज्या काही ऑनलाईन विक्री करणाऱ्या ज्या काही वेबसाईट आहेत यांच्यावरून तुम्ही काहीतरी मागणी केलं असेल तर त्यांचे जे काही ट्रक आहेत किंवा त्यांचे जे काही
गाड्या असतील या तुमच्यापर्यंत सामान आणत असताना या कुठपर्यंत आलेल्या आहेत याचं एक्झॅक्ट ट्रॅकिंग तुम्ही करू शकता. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. आणि याचा वापर कोण करतात, तर याचा वापर लॉजिस्टिक कंपनी ज्या आहे, ज्या माल वाहतूक करणाऱ्या कंपन्या आहेत याचा वापर ते करतात. यामुळे काय होतं, विश्वासार्हता वाढते, कुठे गाडी फिरते ते समजते, त्यानंतर ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह होतो, स्पीड ट्रान्सपोर्टचा किंवा वेग आपल्याला वाढवता येतो. नंबर सेकंड बघा, सेकंड नंबरमध्ये पाहूया, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, मग अशीच आपण बोललो होतो बघा, हवामानाबद्दल आपल्याला माहिती मिळते. ते असं म्हणत आहेत की जगभरात सर्वत्र हवामान सेन्सर्स आणि उपग्रह स्थापित केलेले आहेत. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली being received from them. They help to understand the weather and help in weather forecasting. वेदर फॉरकास्टिंग म्हणजेच काय, तर जे काही वातावरण आहे ते वातावरण किती आहे, त्यानंतर कुठे जास्त वातावरण बदलणार आहे किंवा कुठे पाऊस येणार आहे, वादळ कुठे येणार आहे, याचा एक काय घेतला जातो, एक आढावा घेतला जातो आणि त्यासाठी बिग डाटाची मदत होते. वेदर पॅटर्न्स गिव्स अस वॉर्निंग्स ऑफ दी impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. Necessary preparations to combat them can be made well in advance. नेसेसरी प्रिपरेशन्स म्हणजेच काय, आवश्यक आपल्याला तयारी. या फ्लड्स म्हणजेच काय, महापूर, त्यानंतर अर्थक्विक, भूकंप आणि सुनामी, या ज्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, नैसर्गिक आपत्ती आहे, त्यांना थांबवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा जर वापर केला, कुठल्या गोष्टींचा, तर बिग डाटामधून मिळालेली जे काही माहिती असेल या माहितीचं जर ॲनालिसिस केलं, वापर केला, तर आपल्याला काय करता येतं, भविष्यामध्ये होणारं जे डिझास्टर आहे ते थांबवता येतं. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि भविष्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये जागतिक जे काही हवामान बदल आहे हे सर्व ओळखण्यासाठी, पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज घेण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी बिग डाटाचा उपयोग केला जातो. त्यानंतर बघा नंबर 3, हेल्थ केअर इंडस्ट्री. टुडे वी सी दॅट द पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस, अदर wearable health apps in our phone keep on collecting data. They can say that they are our own mini biomedical research devices. आज आपण पाहतो की लोक आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. आपण आपल्या फोनमधील स्मार्टफोन, घड्याळे, त्यानंतर इतर वेअरबेल्स, आरोग्य संबंधित ॲप्स सातत्याने डेटा संकलित करत असतात. ती आपली स्वतःची छोटी मिनी बायोमेडिकल संशोधन उपकरणेच आहेत. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, द डिस्टन्स वॉक, एक्सेट्रा. या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, छोटी छोटी उपकरणं आहेत, ती काय करतात, ती आपल्या हृदयाची गती ओळखतात, रुग्णाच्या झोपेच्या पद्धतीचे पॅटर्न, स्लीप पॅटर्न निरीक्षण करतात, त्याच्या व्यायामाची, किती अंतर चालणे याची नोंद ठेवतात. संग्रहित केलेल्या या डाटाच्या विश्लेषणातून नवीन ज्ञान मिळू शकते आणि प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक गरजांची व्यक्तिगत किंवा व्यक्तीनुसार माहिती, फीडबॅक मिळू शकतो. The analysis of data collected can give new insight and provide a personalized individual feedback to each and every person. ही मिळवलेली माहिती, या माहितीच्या आधारे आपण काय करू शकतो,
तर प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरज, त्याची व्यक्तीनुसार त्याचा फीडबॅक या सगळ्या आपण मिळवून भविष्यामध्ये एखाद्याला गरज लागली असेल तर ती भागवू शकतो. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home. 24/7 monitoring can be provided to patients in hospitals too. आज आपल्याकडे अशी उपकरणं आहेत की काय म्हणूया आपण 24 तास, अगदी पूर्ण आठवडाभर 24 तास म्हणजे सतत आपण एखाद्या पेशंटवरती लक्ष ठेवू शकतो. त्याला कमी जास्त होतं आहे का, त्याच्या आरोग्यावरती लक्ष ठेवू शकतो. विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर्स कॅन नाऊ हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट्स, द इफेक्ट ऑफ एनी ड्रग एक्सेट्रा. या बिग डाटाचा वापर करत या मिळालेल्या संकलन केलेल्या माहितीच्या वापरावरून डॉक्टर आज काय करू शकतात, तर एलिमेंट कुठल्याही प्रकारचा रोग असेल, आजार असेल, त्याचे इफेक्ट असतील तर त्यावरती डायग्नोसिस, त्याच्यावरती उपाय ते शोधू शकतात. त्यावरती काहीतरी एक चांगला विलास ते काय करू शकतात, शोधून काढू शकतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. आणि अनावश्यक जे काही काय म्हणूया आपण त्याला गेसवर्क, अंदाज काम आहे ते बाजूला टाकला तर अंदाजाने करायला गेलं तर काही नुकसान होईल. पण बिग डाटा काय करतं, कन्फर्म सांगतो तुम्हाला. Past records of the patient can be maintained and better analysis of the health can be obtained. बिग डाटा काय करतं, तर पेशंटचे जे काही जुने रेकॉर्ड आहेत, नोंदी आहेत त्या ठेवतं आणि त्याच भविष्यामध्ये त्या डॉक्टरला बऱ्या पडतात एखाद्या पेशंटबद्दल माहिती जमा करायला. बिग डाटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीज. बिग डाटा काय करतं, तर बिग डाटा जे काही साथीचे रोग असतात किंवा इतर आजार आहेत यांचे निरीक्षण करतं आणि जे काही मोठमोठ्या रोग असतील किंवा आजार असतील यांच्यावरती मॉनिटर ठेवून त्यांचं जे काही उगमस्थान आहे याच्यावरती देखील मात करण्याचा प्रयत्न करतं. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप ऑर फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरीली प्रिकॉशन्स कॅन बी टेकन. तुम्ही नुसता मी फ्लूने आजारी असा संदेश व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती पाठवला तर त्वरित त्याचे परीक्षण करता येऊ शकते आणि फ्लूग्रस्त भागात सहजपणे शोधता येते आणि आवश्यक ती खबरदारी घेता येते. म्हणजे तुम्ही पाठवलेला डाटा किती फास्ट काम करतो आहे बघा. Pharmaceuticals companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in particular areas with the help of the data gathered. या फार्मास्युटिकल ज्या कंपन्या असतात ना आरोग्यविषयक, या काय करतात तर बऱ्याच प्रमाणात त्या पेशंटचा डाटा गोळा करतात. का तर हा डाटा गोळा केल्यानंतर त्या व्यक्तीला वारंवार येत असलेल्या समस्यांच्या सूचना, त्याच्यावरती उपाय, त्यांना औषधं हे सर्व त्यांना देता येतं आणि हा त्यांच्या एक व्यवसायाचा भागच असतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण काय केलं आहे, 3 भाग आता याच्यामध्ये कवर केलेले आहेत. आपण कुठले कुठले आपण कवर केलेत बघा. ट्रॅकिंग करणं तो एक भाग बघितला आहे, मार्ग काढणे. त्यानंतर अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामान स्थिती समजणे आणि तिसरं म्हणजे हेल्थ केअर इंडस्ट्रीज, आरोग्य सेवा उद्योग. ह्या 3 भागाबद्दल बिग डाटाची काय आवश्यकता आहे हे आपण इथे पाहिलेलं आहे. इथे आपण दुसरा भाग संपवतो आहे. तिसऱ्या भागामध्ये बाकीचे जे काही त्याचे आणखीन माहिती दिलेली आहे बिग डाटा बिग इनसाईटचे उपयोग ते आपण तिसऱ्या भागामध्ये पाहूया. सर्वांनी आता काय करायचं आहे, भाग झाल्यानंतर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.